स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज मारडीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. कुस्ती मैदान आहे, गजी ढोल कार्यक्रम आहे. अ, खरं तर आज या मान तालुक्यातील सर्व तात्यांवर प्रेम करणारे जी लोक आहेत, त्याच ताकदीनं भरपूर लोक जमा झालेत. आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव आहेत मनोज कुमार पोळ. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. काय सांगाल, आज कार्यक्रमानिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे स्मरणानिमित्त? तात्यांच्या स्मरणानिमित्त आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे. तर सर्व पक्षीय तात्यांची जे संबंधित माणसं होती त्यांना सर्वांना आम्ही निमंत्रित करून बोलवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय कैलासाशी सदाशिवराव पोळ तात्या यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज त्यांचा 9वा स्मृतिदिन आहे. खरं तर स्मृतिदिन 9 वर्ष होऊन गेलेले आहेत, पण तात्या आजही आम्हाला आमच्या कुटुंबात असल्यासारखे आणि समाजातही फिरताना अख्ख्या मानदेशात कुठं ना कुठं तरी त्यांचं अस्तित्व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या कामाच्या मार्फत आम्हाला सतत जाणवतं. म्हणून 30 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन येतो आणि तिथीनुसार आम्ही त्यांचा तो कार्यक्रम सालाबाद प्रमाणे घालत असतो. मग तात्यांना गजी नृत्याची खूप आवड होती, कारण तो आपला मानदेशाचा एक चांगला नृत्याचा प्रकार आहे. शिवाय कुस्ती म्हणजे कुस्तीविषयी पण त्यांना प्रेम आणि आस्था होती, त्यांना आवड होती. त्यामुळं ती परंपरा आम्ही किंवा त्यांचा एक छंद आजच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो. तसेच हे करत असताना तात्यांचा जो विचार आणि वारसा आहे तो सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने समाजासाठी प्रयत्न करत असतो. आणि आजच्या दिवसामध्ये जेव्हा परत सगळी तात्यांची लोक एकत्रित येतात, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत जी सगळी परत येतात, सगळ्यांच्याशी विचार विनिमय होतो आणि परत तात्यांच्या चांगल्या कार्याच्या स्मृतीनं नव्याने एकदा उजाळा मिळतो. आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर आणि इथून पुढच्या काळामध्ये पण तीच ऊर्जा टिकवण्याचा समृद्धपणे प्रयत्न करू. तात्यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा तुम्ही चालवतच आहात आणि हे दिसतंय तुम्हाला. आज एवढे लोक जमा झालेत, नक्कीच त्यांची उणीव भासत असेल. काय भावना आहेत त्याबद्दल, काय म्हणतात? हा, उणीव तर खूप भासवते, कुटुंब प्रमुख म्हणून, कुटुंबातला तर सदस्य म्हणून. पण त्याचबरोबर जेव्हा समाजात जातो तेव्हा की तात्यांनी केलेलं काम किंवा तात्यांनी जोडलेली माणसं अजूनही आहे तिथंच आहेत, तात्या नसले तरी. मग तात्यांचं एक ख्याती होती की माणसाला माणूस जोडून पुढं जाणं किंवा सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणं किंवा सगळ्या समाजातील घटकांना न्याय देणं, ही एक त्यांची भावना होती. ती भावना जपण्याचा काटोकाटपणे आम्ही सर्व कुटुंबीय, त्यांचे कार्यकर्तेही प्रयत्न करतेत. आज खूप लांबून डॉक्टर साहेब त्यांच्या एकदम बिझी शेड्यूल मधून मुंबईवरून आलेले आहेत तिथं. जे श्रीराम भाऊ पाटील आपले आहेत ते तात्यांचे खंदे समर्थक, म्हणजे तात्यांच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे बरेचसेच कार्यकर्ते आहेत की आज त्यांचा म्हणजे नामोल्लेख घेणं किंवा मला सुद्धा अजून तेवढा त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्या भावना आजही माझ्या मनामध्ये. तात्यांनी ज्या ज्या काही असताना किंवा तात्यांच्या समोर त्यांचं दैनंदिन शेड्यूल होतं की सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-12 वाजेपर्यंत लोकांसाठी फक्त काम करणं, लोकांना वेळ देणं, लहान छोट्या मोठ्या कार्यक्रमात सुखदुःखात जाणं किंवा त्यांचे जे काही सामाजिक प्रश्न असतील ते सोडवणं, हे जे बघितलेलं आहे तेच पुढे टिकवण्याचा इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू. आपल्यासोबत डॉक्टर केशव काळे आहेत. काय त्यांच्या भावनात आपण जाणून घेऊया. आज तात्यांच्या दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देताना काय भावना आहेत तुमच्या? मी डॉक्टर केशव काळे, हृदयरोगतज्ञ, मुंबई. तात्यांच्याशी बोलणं म्हणजे माझ्या दृष्टीनं मला वाटतं माझी त्याची लेवल बी नाही असे बोलण्यासाठी. पण तात्या नसून माझ्यासाठी वडिलांसारखे होते. तात्यांच्या बरोबर माझ्या जवळपास आयुष्यातली 25 वर्ष ह्या त्या कारणामुळे माझी त्यांची गेली. पण त्यांची जी समाजाबद्दल जी तळमळ होती ते बघून मला वाटतं की असा माणूस परत होणे शक्य नाही. आणि आता आज 9वा स्मृती दिवस आहे, पण आम्हाला असं वाटत नाही की तात्यांचं हे 9वा स्मृती दिवस आहे. तात्या आमच्या बरोबरच आहेत. माझ्या हृदयामध्ये कायम आयुष्यभर माझ्या बरोबर आहेत असं मला वाटतं. आम्हाला ते आमच्यापासून दूर गेलेत असं वाटत नाही. त्यांचे जे काम आहे पूर्ण मान तालुक्यामध्ये, खटाव तालुका, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची जी ख्याती होती, तुम्ही कुठेही मंत्रालयात जावा
तर तात्या म्हणजे सगळ्यांना माहित होतं. म्हणजे तात्यांचं नाव फक्त तात्या म्हणलं की सगळ्यांना माहित होतं. मग त्यांच्या कामामुळे हे सगळं आतापर्यंत झालं होतं. त्यामुळे ते जरी आपल्याला आज नसतील तरी पण कामाच्या स्वरूपानं किंवा त्यांचे विचार आहेत किंवा लोकांच्या बरोबर त्यांचे संबंध राहिले, काय गरीब छोट्या छोट्या माणसाबरोबर, कष्टमजूर माणसाबरोबर, साध्या माणसाबरोबर त्यांचे जे संबंध राहिले किंवा त्यांच्या मनाच्या किंवा त्यांच्या हृदयामध्ये तात्या आहेत ते कुणी हलवू शकत नाही. त्यामुळे ते आज आपल्या बरोबर जरी शरीराने नसतील तर ते आपल्या बरोबर त्यांच्या कामाच्या रूपानं त्यांचे जे स्वभाव होता किंवा त्यांनी जी बऱ्याच लोकांना मदत केली, माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना त्यांनी झिरो पासून हिरो बनवलं. म्हणजे अशा कितीतरी उदाहरणं आहेत. अशा लोकांच्या बरोबर तात्या समृद्ध मला वाटतं कायमचीच राहतील ही माझी सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्यांच्या भावनानेच एवढा मोठा समाज आज मार्डी या गावी त्यांच्या घरी जमा झालाय. आणि त्यांचा जे वारसा आहे ते त्यांचे कनिष्ठ पुत्र मनोज आणि सोनाली वहिनी ह्या तात्यानं पाळतायत. त्यामुळे एवढे जरी तात्या जरी शरीराने इथं नसतील तरी इथं तात्या आहेत. त्यांची मुलं, त्यांच्या सुनबाई हे सगळ्या पुढं त्यांचा जो वारसा आणि जे संस्कार आहे ते चालवतात. म्हणून तरी एवढी मोठे लोकांना आज लोक मार्डीत जमा होत आहेत आणि एवढा मोठा कार्यक्रम होतोय. हीच त्यांची आठवण आहे मला असं वाटतं. माझे मी 2 शब्द संपवतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.